नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहे 4 चाकीसाठी किंवा 2 चाकीसाठी तुम्ही VIP नंबर बुक करणार असाल तर तो कशा पद्धतीने बुक करायचा आहे। महाराष्ट्रासाठी ही वेबसाईट आहे। आपल्याला या वेबसाईटवरती जाऊन कशा पद्धतीने बुकिंग करायचं आहे ऑनलाईन मी एक डेमो पण दाखवणार आहे। 4 चाकीचा मला एक नंबर हवा आहे VIP मध्ये, तो मी बुक करणार आहे। तो कशा पद्धतीने करायचा आहे, पेमेंट कसं करायचं आहे आणि तो बुकिंग केल्यानंतर आपल्याला नंबर कसा मिळेल, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। जर एखादी प्रोसेस मिस झाली तर तुम्ही जे पेमेंट गव्हर्नमेंटला देचाल ते रिटर्न भेटत नाही। त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक बघा। व्हिडिओमध्ये पुढे जायच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करायचं आहे। तर चला आता आपण आपल्या PC वरती बघूया कशा पद्धतीने आपण आपला चॉईस नंबर बुकिंग हा करू शकतो। तर सर्वात आधी आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे फॅन्सी नंबर। याच्यावरती क्लिक केल्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे फॅन्सी नंबर, ही लिंक आपल्याला क्लिक करायची आहे। याच्यानंतर आपल्याला एक वेबसाईट ओपन होईल। इथं आपल्याला होमवरती क्लिक करायचं आहे कारण आपल्याला इथं आपला ID बनवायचा आहे। इथं बघू शकता यूजर ID आणि पासवर्ड आहे, पण आपल्याकडे अजून IDच नसल्यामुळे आपण थोडंसं खाली घ्यायचं आहे। यूजर रजिस्ट्रेशन नाव याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला नवीन यूजर ID बनवायसाठी सर्वात आधी आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली आपल्याला आपलं नाव, ज्याच्या नावाने गाडी नंबर घ्यायचा आहे त्याचं नाव टाकायचं आहे। मोबाईल नंबर त्याचाच टाकायचा आहे ज्याचं आधार कार्डवरती तोच नाव आहे आणि तोच मोबाईल नंबर असून तो गाडी घेणार आहे त्याचा नंबर टाकायचा आहे। आधार नंबर लिंक असेल तर पुढं व्हेरीफाय मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे। एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली सबमिटचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करायचं आहे। OTP टाकलेला आहे, त्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर खाली आपल्याला आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे दिसत आहे। त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID आपल्याला आपला स्वतःचा टाकायचा आहे कारण त्याच्यानंतर यूजर ID आणि पासवर्ड आपल्या ईमेल ID वरती येणार आहेत। ईमेल ID टाकलेला आहे। खाली आपल्याला व्हेरिफिकेशन कोड आहे, तो कोड आपल्याला कॅपच्या इथं पुढं रकान्यामध्ये भरायचा आहे। तर तो व्हेरिफिकेशन कोड पण मी भरून घेतो। कोड टाकल्यानंतर खाली साइन अप लिहिलं आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ईमेल ID वरती आणि मोबाईल नंबरवरती आपला यूजर ID आणि पासवर्ड हा सेंड केलेला आहे, तो आपल्याला चेक करायचा आहे। त्यानंतर होमवरती क्लिक करायचं आहे। होमवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ID आणि पासवर्ड लागणार आहेत, तर ते आपल्या ईमेल ID वरती आलेले आहेत। तर सर्वात आधी आपल्याला ईमेल ID ओपन करायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने एक ईमेल येईल सक्सेसफुली रजिस्ट्रेशनचा फॅन्सी नंबर पोर्टलचा। तर आपला ID आणि पासवर्ड आपल्याला दिसत आहे, तो आपल्याला पासवर्ड नवीन जनरेट करण्यासाठी लागणार आहे, तर तो आपण लक्षात ठेवायचा आहे। ईमेल ID आपला हा यूजर ID असणार आहे आणि पुढं पासवर्ड दिलेला आहे। तर इथं आपल्याला यूजर ID म्हणजे आपला ईमेल ID टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड आपण टाकलेला आहे। खाली आपल्याला पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन कोड आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपला यूजर ID आपला नवीन पासवर्ड बनवण्यासाठी जात आहे। तर जुना जो पासवर्ड होता, जो ईमेल ID मध्ये आला होता तो टाकायचा आहे। नवीन आपल्याला जो पासवर्ड सेट करायचा आहे तो टाकायचा आहे। एकदा कन्फर्म करायचा आहे, तोच सेम पासवर्ड टाकून आणि चेंजवरती क्लिक करायचं आहे। चेंज केल्यानंतर खाली गो टू होम पेजवरती क्लिक करायचं आहे आणि आपला यूजर ID म्हणजे ईमेल ID आणि आपला पासवर्ड हा टाकून व्हेरिफिकेशन कोड टाकून लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर पुढं सबमिटचं बटन आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल फॅन्सी नंबर बुकिंगची। इथं आपल्याला नंबर कसा बुकिंग करायचा आहे त्याची डिटेल आहे। जर तुमची याच्या कॅटेगरीमध्ये कोणती सिलेक्ट करायचं आहे ते तुम्हाला माहीत नसेल तर कॅटेगरी आणि सब कॅटेगरी दिसत आहे, ठीक आहे। ह्याला थोडंसं तुम्ही वाचून घ्या म्हणजे तुमचं नंबर बुकिंग हा चुकणार नाही। जर एकदा चुकला तर ते पैसे रिफंड होत नाहीत, त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला थोडंसं वरती यायचं आहे। इथं बघू शकता वरती आहे नंबर सिलेक्शन, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर सिलेक्ट RTO आहे, तर RTO म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे गाडीचं तो RTO सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जिल्हा। त्याच्यानंतर व्हेकल टाईप ट्रान्सपोर्ट आहे का नॉन ट्रान्सपोर्ट आहे ते सिलेक्ट करायचं आहे, नॉन ट्रान्सपोर्ट आहे। त्याच्यानंतर व्हेकल कॅटेगरी आहे, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, 3 व्हीलर आहे आणि लाईट मोटर व्हेकल म्हणजे 4 व्हीलर घर वापरायसाठी गाडी असते त्याला लाईट मोटर व्हेकल म्हणतात, ठीक आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट क्रॉस व्हेकल कॅटेगरी, तर इथं आपल्याला ऑप्शन येतील। जर तुमची वेगळी कॅटेगरी असेल तर जास्त ऑप्शन येतील, पण LMV आपली एकच कॅटेगरी आहे इथं। त्यानंतर क्रॉस सिरीज ऑप्शन म्हणजे नंबरचे ऑप्शन अवेलेबल आहेत काही बघण्यासाठी आपल्याला सेम कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। सेम कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर पुढं आपल्याला आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये जी सिरीज चालू आहे 4 चाकी गाड्यांची ती सिरीज इथं दिसेल। करंट दिसत आहे MH10 EV, तर ह्या EV सिरीजमध्ये आपल्याला नंबर हा मिळणार आहे।
त्याच्यानंतर खाली आपल्याला जे नंबर अवेलेबल आहेत आपल्याला बुकिंगसाठी ते दिसत आहेत. इथं वरती जी लिस्ट आहे ती फॅन्सी नंबरची लिस्ट आहे. खाली जो रकाना आहे तिथं जर क्लिक करून तुम्ही दुसरा कोणता नंबर घ्यायचा असेल, चॉईस नंबर नसेल, नॉर्मल नंबर असेल तर तो पण तुम्ही चेक करू शकता. पण आपला चॉईस नंबर आहे तर हा लिस्टमध्ये असल्यामुळे आपल्याला इथं मिळणार नाही. तर इथं आपल्याला ओके करायचं आहे. वरच्या लिस्टमध्ये आपल्याला जो नंबर पाहिजे म्हणजे 0567 हा नंबर आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे माझ्या ज्या गाडीसाठी घेणार आहे तो 0567 आहे. 25 नंबरला हा टिकमार्क करायचा आहे सिलेक्ट नंबरला. ठीक आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं अमाऊंट पण आहे 70,000ची आणि पुढं नंबर पण आहे. ठीक आहे. खाली कंटिन्यू टू रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे म्हणजे हा नंबर आपण बुकिंग करत आहे असा ऑप्शन आहे हा. त्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ॲप्लिकेशनची हा नंबर मिळण्यासाठी. इथं बघू शकता सिलेक्ट ऑथेंटिकेशन मोड आहे. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आधार ऑथेंटिकेशन लिहिलं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आधार कार्डवरून डिटेल घेईल, ॲड्रेस वगैरे नाव वगैरे पूर्ण स्पेलिंग मिस्टेक होणार नाही अशा पद्धतीने. तर आपल्याला आधार नंबर इथे हा रकानामध्ये टाकायचा आहे आणि पुढं सबमिटचं बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डवरती जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP आपल्याला आलेला आहे तो इथं टाकत आहे. OTP टाकल्यानंतर खाली एक टिकमार्क आहे आय हिअर बाय स्टेट लिहिलं आहे त्याच्यावरती आपल्याला टिकमार्क लावायचा आहे आणि पुढं सबमिटचं बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपलं आधार कार्डवरून डिटेल ऑटोमॅटिकली येईल, ॲड्रेस येईल, नाव येईल, पूर्ण स्पेलिंग येईल व्यवस्थित. ठीक आहे. त्यानंतर इथं आता थोडंसं रकाना कमी पडतो आहे पण जर तुमचं डिटेल व्यवस्थित आधार कार्ड असेल तर ही प्रोसेस पुढं होईल. ठीक आहे. बघू शकता खाली आहे सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ. तर इथं पण आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि इथं पुढं रकान्यामध्ये आपल्याला आधार कार्ड नंबर पुन्हा एकदा टाकायचा आहे. हा आधार नंबर दिसणार नाही, फक्त हा टाकायचा आहे. खाली एक टिकमार्क लावायचे, सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आधार कार्डला जर प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीची एरर येईल. मग आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे OTP ऑथेंटिकेशनचा. ओके करायचं आहे. OTP आपला जो रजिस्टर केला होता मोबाईल नंबर त्याच्यावरती जाईल. OTP पुन्हा एकदा टाकायचे आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मगाशी आपल्याला एडिट करायचा ऑप्शन नव्हता, आता एडिट करायचा ऑप्शन आलेला आहे. तर इथं आपण आपल्या जर काही चुकलं असेल तर ते दुरुस्त करायचे ऑप्शन आहे. तर हे आपण व्यवस्थित दुरुस्त करायचं आहे. आता मी वडिलांचं नाव नव्हतं तर टाकून घेतलेलं आहे आणि खाली आपल्याला सबमिटचं बटन आहे ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता ऑनलाईन पेमेंटसाठी इथं दिसत आहे डिटेल. ओनर डिटेल आहे, कुणाच्या नावावरती गाडी घेणार आहे त्याचं नाव आहे, सिरियल नंबर आहे म्हणजे आपण एकच नंबर बुकिंग केला आहे, गाडीचा नंबर काय येणार आहे तो नंबर आहे आणि गाडीसाठी किती फी आहे ती पुढं रकान्यामध्ये दिली आहे. ठीक आहे. 70,000 ही फी मला पेड करायची आहे. खाली व्हेरिफिकेशन कोड आहे तो कोड मला टाकायचा आहे. खाली एक टिकमार्क आहे तो टिकमार्क पण लावायचा आहे. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट लिहिलं आहे म्हणजे ह्या सर्व मला अटी मान्य आहे त्याचा अर्थ आहे. खाली पेचा ऑप्शन आहे तर पेवरती क्लिक करायचं आहे. पे केल्यानंतर अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. पेमेंटचा गेटवे सिलेक्ट करायचा आहे, डायरेक्ट पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. खाली ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे, टिकमार्क आहे. ठीक आहे. 14 मिनिटाचा वेळ आहे याच्यामध्ये आपल्याला टिकमार्क लावायचे आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आता ही पेज जाईल पेमेंटच्या प्रोसेससाठी. पेमेंट करण्यासाठी आपल्याला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI पेमेंट आणि नेट बँकिंग असे सर्व ऑप्शन अवेलेबल असतील. पण सोपा पद्धत आपण अवलंबायची आहे. आपल्याला Google Pay किंवा फोनपेवरून पेमेंट करायचं आहे. तर इथं UPIचा ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आहे एंटर UPI ID. जर UPI ID असेल तर तुम्हाला रिक्वेस्ट सेंड होईल, पण QR कोडवरून करायचं असेल जसं आपण शॉपमध्ये जाऊन करतो तर UPI QR लिहिलं आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि पे नावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपल्याला पेमेंट करायचं आहे. 4 मिनिटाचा वेळ असतो इथं. पेमेंट केल्यानंतर रिफ्रेश करायचं नाही. सरकारी वेबसाईट आहे, एकदा जर पेमेंट झालं तर चुकून रिटर्न येत नाही, तर त्यासाठी व्यवस्थित दक्षता घ्यायची आहे. अशा पद्धतीने पेमेंट झालेलं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट रिसिप्ट आहे, इथं प्रिंट करायचं आहे. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर आपली एक PDF येईल. ज्यावेळी तुम्ही नवीन गाडी घ्याल त्यावेळी ही जी प्रिंट आपण मारतोय ही प्रिंट आपण आपल्या जी गाडी नवीन घेतो त्या शोरूम मालकाला द्यायची आहे. जी गाडी तुम्ही घेतली असेल ती गाडीवरती हा नंबर येईल. अशा पद्धतीने आपल्याला फॅन्सी नंबर बुकिंग करायचा आहे. आता हा नंबर फक्त 4 व्हीलरसाठी बुकिंग केला आहे तर फक्त 4 व्हीलरसाठीच त्यासाठीच वापरात येईल. जर तुम्ही गाडी 6 महिन्याच्या आत घेतली नाही तर हे पेमेंट डिक्लाइन होईल. हे पेमेंट आपल्याला रिटर्न भेटणार नाही. तर 6 महिन्याच्या आत आपण गाडी घ्यायची आणि हा नंबर त्या गाडीवरती टाकायचा. या पद्धतीची प्रोसेस आहे फॅन्सी नंबरसाठी. तर मित्रांनो बुकिंग केल्यानंतर या बुकिंगसाठी आपल्याला 6 महिने वेळ असतो. 6 महिन्यामध्ये आपण ती गाडी घ्यायची आहे. जर 4 चाकीचा नंबर बुक केला आहे तर 4 चाकीच घ्यावी लागेल. 2 चाकीचा बुक केला असेल तर 2 चाकीच घ्यावी लागेल आणि यासाठी आपल्याला 6 महिन्याचा वेळ आहे. 6 महिन्यामध्ये तुम्ही ती गाडी घेतली पाहिजे आणि तो नंबर त्या गाडीला घेतला पाहिजे. जर तुम्ही तसं नाही केलं तर 6 महिन्यानंतर ते नंबर डिसेबल होईल, तो तुम्हाला भेटणार नाही.
अशा पद्धतीने तुम्हाला हे जे बुकिंग आहे ते करायचं आहे चॉईस नंबर किंवा VIP नंबरचे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राईब 100% करायचं आहे. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.